हॅलो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा व्हिडिओ असा आहे की मी माझी आज इव्हिनिंग तुम्हाला दाखवणार आहे. इव्हिनिंगची रुटीन कशी आहे माझी. तर ही रोजचेच आमचे संध्याकाळी 5 वाजेला नक्षू उठतो. त्याला फिडिंग वगैरे झाल्यानंतर आम्ही तिघही बाहेर फिरत असतो. रियाचं थोडंफार काहीतरी खाणं चालू असतं, कारण तिला झोपेतून उठलं खूप भूक लागते. मग आमची मस्ती चालू असते. आणि ह्या टायमाला नक्षू खूप ॲक्टिव्ह असतो, तो खूप मजा करतो. आणि स्कायसोबत, झाडांसोबत काही पण हलताना दिसलं तर त्यांच्यासोबत गप्पा मारत होतो आणि खूप एन्जॉय करतो हा टाईम आम्ही. आणि आज ते पण येणार आहेत घरी, कारण ते आज ऑफिसवर आहेत. जेव्हा ते ऑफिसवर असले तेव्हा येतात घरी ते संध्याकाळची चहा घ्यायला. आणि जर साईटवर वगैरे गेले तेव्हा नाही येत. तर खूप हसत होता तो. मला पण खूप आवडतो हा वेळ. मस्त राहतं दोघं पण. दोघांची छान झोप झालेली असते. दोघं पण छान खेळतात पण. आणि मी मागे व्हिडिओ दाखवला होता तुम्हाला की मी स्टोअर करून ठेवते मटर वगैरे एकदाच घेऊन. तर ते कशा प्रकारे स्टोअर करते मी, काय करावं लागतं ते, असं की 1 वर्षही ते आपल्याला यूज करता येईल म्हणून. तर आज ते व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि रिव्ह्यू चाललं तुम्हाला फ्रेंच फ्राईज बनवून दे, पण मी त्यांची वाट बघत होते की चहा एकीकडे करेल आणि एकीकडे फ्रेंच फ्राईज पण करून घेईल, म्हणजे ती पण आमच्यासोबतच खाईल लगेच. तोपर्यंत ती थोडंफार काहीतरी खाते. आणि आज मी केस धुतले होते म्हणून आज दिवसभर माझे केस मोकळे होते, कारण मला पूर्ण दिवस लागतो केस सुकवायला. आणि मी ड्रायर जास्त यूज करत नाही. एखाद्या वेळेला इमर्जन्सी असते तरच मी ड्रायरने केस सुकवते. मला नाही आवडत त्याने केस सुकवायला जास्त. शक्यतो एखाद्या वेळेला कधीतरीच गरज पडल्यावर. तर ते आले होते, म्हटलं आता चहा ठेवते आणि फ्रेंच फ्राईज पण करून घेते. तर बघा चहा झाला होता आणि इकडे फ्रेंच फ्राईज पण झालेत. आणि हो, आम्ही मोठ्या कपातच चहा पितो, कारण छोटं कप त्यांनाही नाही आवडत आणि मलाही नाही आवडत, कारण कमी चहा नाही आवडत आम्हाला दोघांना पण. ग्लास भरून, कप भरूनच लागते. जसं मला चहासोबत खायला पाहिजे असतं खूप मोठं, आणि त्यांना चहाच पहिला आवडतं. चहासोबत चपाती सकाळी असते, संध्याकाळी नाही देत मी. एखादी खारी खाल्ले किंवा एखादं बिस्किट खाल्लं तर खातात ते, नाही तर तरी पण आम्हाला चहा जास्तच लागतो. आणि आता बाजूच्या ताईंना सुद्धा कळालं आहे की मला जास्त चहा लागतो म्हणून. त्यांच्याकडे पण कधी चहा प्यायला बसलो आम्ही तर ते म्हणता, हो तुला जास्त चहा द्यायचा आहे ना, माहिती मला. शक्यतो कामावाल्या भांड्यावाल्या मावशी येतात ना, तर त्यांच्यासोबतच मी चहा घेत असते. पण त्या 4-4:30ला ह्या टायमाला येतात त्या, तर ते टाईम खूपच लवकर होऊन जातो. पण मला सवय लागली होती आता त्यांच्यासोबत चहा घ्यायची. पण कधी कधी हे असतात, कधी त्या नसतात, कधी त्या चहा घेत नाही. तर कधीतरी मग मी ताईकडे जाऊन बसते, कधी आम्ही सोबत चहा घेतो, असं काहीतरी चालू असतं. तर आज ते होते म्हणून त्यांच्यासोबतचं रुटीन शेअर केलं तुम्हाला. तर चला, मटर आपण उकळून घेऊया पाण्यामध्ये, म्हणजे छान स्टोर राहतील भरपूर दिवस ते. तर कढई घ्यायची, त्यामध्ये पाणी टाकायचं. जेवढे मटर असतील त्याला ते म्हणजे पूर्ण डुबले पाहिजे पाण्यामध्ये. आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची. त्यामध्ये 1 चम्मच साखर आणि 1 चम्मच मीठ टाकायचं. ते चांगलं विरघळलं की, पाण्याला उकळी आली की मटर त्यामध्ये सोडायचे. आणि फक्त 2च मिनिट मटर पाण्यामध्ये उकळू द्यायचे. थोडेसे हलवून घ्यायचे, लगेच पाणी काढून टाकायचं आणि मटर थंड व्हायला ठेवायचे. खरंच सांगते, खूप दिवस हे टिकून राहतात तसेचे तसे. म्हणजे सीझन नसताना सुद्धा आपण मटर करून खाऊ शकतोय, भाजी वगैरे पुलावमध्ये. आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला आवडतील का? तर हे 2 किलो मटर आहेत. आणि मी कसं स्टोअर करून ठेवते ते पण दाखवते तुम्हाला, आणि किती दिवस मी चालवते. म्हणजे शक्यतो माझे मटर जास्त दिवस चालतच नाही, कारण आम्ही खूप जास्त खात होते. तर जास्त दिवस नाही चालत, पण जेवढे दिवस पण चालेल मी तुम्हाला दाखवेल. लास्ट डे पण दाखवेल की मटर आहेत अजून म्हणून. आता वाटाण्यांचा कलर डार्क होत चालला आहे. आणि तुम्ही म्हणसाल की मटर का म्हणते, तर ही माझ्या पप्पाकडची भाषा आहे. माझे पप्पा मटर फल्ली म्हणतात याला, म्हणून माझ्या ते शब्द तो तोंडातच पडला आहे. मटर फल्लीच म्हणते मी पण. तर सॉरी, वाटाणे. आणि पिऊचे वाटाण्याचा डोसा फेवरेट आहे. ती खूप खुश होते वाटाण्यांचा डोसा करून दिला तिला, कारण तिला माहिती नसतं की तो वाटाण्यांचा डोसा आहे म्हणून. आणि आता चला याच्यातलं पाणी काढून घेऊया. तिकडे भांडे धुतलेले होते, तर अर्धे भांडे लावलेत, अर्धे तसेच राहिले होते. तर कप वगैरे ठेवले उचलून. आता हे पाणी काढून घेतलं. बघा वाटाण्यांचा कलर किती डार्क झाला आहे. आणि आता याला थंड होऊ द्यायचं मस्त. आणि थंड झाल्यानंतर स्टोअर करायचं. आणि डायरेक्ट एकदम गच्च पॅक नाही करायचं. मी डब्यांमध्ये स्टोअर करते, तुम्ही कशात करू शकता बघा. मोकळेच ठेवायचे थोडे, आणि खूप दिवस टिकतात. चला, तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि हो, आज खूप महिन्यानंतर मला चॉकलेट खायला भेटलं. हॅपी चॉकलेट डे. थँक्यू. खूप खुश झाले मी आज. माझी खुशी बघू शकता तुम्ही. बाय.